कोण पाहिजे? नवरे आहेत का घरी? नवरे ताईसा, हे पोलीस काय म्हणतात बघा. पोलीस? का आला? तुम्हा दोघांना साहेबांनी ताबडतोब बोलवलंय. दोघांना? कशाला? तुमच्या ते सिनेमाचा तिकिटाचा काहीतरी घोटाळा दिसतोय. तिकिटांचा घोटाळा? कसला? अहो काहीतरी उलगडा करायचं असेल तेव्हा तुम्हाला दोघा पती पत्नींनी साहेबांनी ताबडतोब बोलवलंय. मग असेल तिथं बोलवून घ्या. हो, ते बाहेरगावी गेले. आपण तार करा, फोन करा, काही करा, कारण साहेबांनी सांगितले दोघांनी आजच्या आत हजर केलंच पाहिजे. ठीक आहे. का ग? का आले होते पोलीस? आम्हा दोघांना पुन्हा पोलीस चौकीवर बोलवलंय. का? त्या सिनेमाच्या तिकिटाविषयी काहीतरी विचारायचंय म्हणे. पण आई, त्या ग्रस्ताला आता बोलवायचं कसं? छे, जेवढं मी झटकण्याचा प्रयत्न करते तेवढं ते माझ्या मागे लागलंय. खरं आहे पोरी, संकट कधी एकटं येत नसतं. ते सगळं खरं ग, पण आता यातनं निसटायचं कसं? त्यानं बोलवायचं कसं आणि हजर कसं करायचं? आता याला काही इलाज नाही पोरी. हाडला नारायण गाढवाचे पाय. या आणा, नुसते उद्योग करायचे. आणा, हेच आपलं ठिकाण बाबा. बाकी तुमचा बंगला पाहिला. सगळ्या माणसानं झेपेल ते करावं आणि पचेल ते खावं. करा चेष्टा मामा, पण लक्षात ठेवा मामा, साखरेचं खातो त्याला देव देतो. हा बघू ना आता साखर खाताय का आणि आली का नाही? हा आहे का नाही? मुंगीला सांगावं लागतं साखर कुठं आहे ती. अहो आपसू खुडकत येते का नाही? मामा त्यांना विचारा का आलाय? मला त्यांना म्हणावं आम्हाला फुरसत नाही कुणासंग बोलायला. नाही, पण मामा एकदा सांगून कळत नाही वय. अशुद्ध मराठी भाषेत बोलतोय आम्ही. माझं जरा ऐकून. गरीब माणसं आम्ही, हातावरची पोटं आमची, लोकांची पत्र लिहून पोटापुरते 4 पैसे कमवतो. मामा नसतं वाडाचार कशाला लावलाय? त्यांना म्हणावं पत्र लिहायचं असेल तर थांबा, नाहीतर चालू लागा म्हणावं. त्यांना विचारा पुन्हा का थांबलाय? पत्र लिहायचंय मला. मामा लिवायचं काढा. हा कागद द्या की मामा. हा पेन्सिल. मामा बी कसे तुम्ही. हा सांगा मजकूर. चुकले मी. चुकले? मामा हे बघितलं का कसं आहे? म्हणजे पहिल्यांदा लाथ आणायचे मग चुकले म्हणायचे. अरे बाबा ती साहेबाची पद्धत आहे. कशी? अगोदर चूक करायची आणि मग एक्सक्यूज मी म्हणायचं. नाही हो, खरंच चुकले मी. ठीक आहे, मोर सांगा. अनावधानाने बोलू नये ते बोलले. क्षमा करा मला. तुम्हीच आपलं मन मोठं करा आणि माझी चूक पोटात घाला, नाहीतर आभाळ कोसळेल माझ्यावर. नको त्या संकटात सापडेन मी, म्हणून याचना करायला आले मी तुमच्याकडे. एक स्त्री पुरुषाची दया भागते. पुरुषाची? पुरुषाची का नवऱ्याची? कसंही समजा. ठीक आहे, मोर सांगा. आपल्या दोघांना पुन्हा पोलीस चौकीवर बोलवलंय. पोलीस चौकी? हो. मामा तुमच्याशिवाय दुसरं कोणी माझी सुटका करू शकणार नाही. याल ना? तुमची कृपाभिलाषी शालन. झालं पत्र? हो झालं. सही करा. मामा काय करू? मला वाटतं सख्या मेलेल्याला तर जास्त मारण्यात अर्थ नाही. असं म्हणताय? मग जाऊ म्हणता. चला. लवकर या, मी इथे एकटाच आहे. तिथं नवऱ्याचा आळ आलाय तुम्हाला, बसाल तिथंच.
हो हवलदार, हे बघा नवरे आले. काय हो कशाला बोलवता आम्हाला साहेबांनी? आता आला होय? होय. अहो ही काय यायची टाइम झाली? पण अहो मगाशी घरी पोलीस पाठवला तर घरी पत्ता नाही तुमचा. नाही. अहो काय दंगलामंगळ लावले तुम्ही? साहेब एकदम गरम झालेत. हा? जाताना सांगितलंय की तुम्ही दोघं जण आला की पहिले लॉकअप मध्ये बंद करा म्हणून. हो पण माझं जरा ऐकून घ्याल का? ते मला काय माहित नाही. हे 282 पहिले या दोघांना लॉकअप मध्ये बंद कर. हो, असं काय अहो, पण करता? पहिलं आत चला मग काय बोलायचं ते बोला. नाही, पण आत चला. नाही मग. नाही पण पुन्हा कशासाठी बोलवलं आम्हाला? तुमच्या सिनेमाच्या तिकिटात काहीतरी घोटाळा दिसतोय. घोटाळा? कसला? कसला तोच बघायचा आहे. थिएटरवर चौकशी केली तर तुमच्या त्या 2 सीटा रिकाम्या होत्या असं डोरकीपरनं सांगितलं. नाही पण असं कसं होईल? अहो त्याचाच तपास चाललाय. थिएटर मॅनेजरला देखील बोलवलं इथं शहानिशा करायला, पण ते गेल्यात मुंबईला. उद्या सकाळी येणार आहेत म्हण. असं म्हणजे आता रातभर आम्ही इथेच राहायचं का काय? त्याचं काय, खून झाला त्या भागात त्या रात्री जी माणसं वावरताना दिसली त्या सगळ्यांचा जबाब घेऊन काय धागा लागतो काय बघायचं चाललंय. अहो पण आम्ही सिनेमाला गेलो होतो म्हणून सांगितलं ना तुम्हाला. हे सगळं खरं, पण तुम्ही चौकीवर याला टंगळमंगळ केली म्हणजे संशयाला जागा राहिली का नाही? होय, पण त्या खुनाचा आणि आमचा काय संबंध? हे बघा, जे काय सांगायचं असेल ते साहेबांनी सांगा. ए पहिला कुलूप लावून टाक. अहो पण हा नीट लावा बरं का, नाही तर विसरून जाल. काय हो? नाही म्हणजे आपलं बाहेरनं कुलूप असलेलं बरं. आलं देवाजीच्या मना तिथं कुणाचं चालना आलं. त्याच्या हे कशाला आलं मध्ये? हो हवालदार, हे दिवा काढला तर चालेल बरं का? असं मग गादी बिदी आणून देऊ का? गादी गादी काय नसली तर चालेल म्हणा. बघितलं देव कशी गाठ मारतो. याला म्हणायचं बरमदेवाची गाठ, म्हणजे बरमदेवानं मारलेली. ह्याला मांडव लागत नाही, भटजी लागत नाही, बँड फॅन काय बी लागत नाही. तुमच्या अक्षदा का काय म्हणतात त्या सुधीक लागत नाहीत, पर गाठ कशी पक्की मारतो का नाही? हा नाही नाही नाही. अरे माणूस अशी सोडवू लागला तसं धरून आणून एकत्र बसवतो. आहे का नाही बहादूर गडी? आता पुरे हो तुमचं कीर्तन. वा फरक असं नाही, म्हणजे विचार करण्यासारखी गोष्ट आहे. म्हणतात ना देवाची करणी नारळात पाणी, त्याचं तेच करू जाणं. आता नारळ नाही म्हणजे झाडावरचा नारळ कधी निरखून बघितलाय? अरे किती कप्प, कप्प्यात कप्प, कप्प्यात कप्प. म्हणजे सालीच्या आत कवटी, कवटीच्या आत खोबरं, खोबऱ्यात पाणी. आता मला सांगा ते पाणी ते कुठनं सोडत असेल बरं? शी किती बडबड करताय तुम्ही. नाही म्हणजे काय वाईच प्रकाश पडावा म्हणून बोलतो. नाही म्हणजे त्याच्या मनात काय आहे हे जरा वाईच ओळखून मागावं माणसानं. म्हणजे तो जो समजा खेळ आहे ना तो तोच करत असतो. मग आता मला सांगा त्याच्या म्हणण्याप्रमाणे गप गुमान खेळायचं का हा असं लांब लांब पडायचं माणसानं? हा मग आता बघा बरं देवाच्या मनात काय आहे ते. मग असं आहे ते. आता ती झुरळ कुणी पाठवलं? त्यानंच पाठवलं. आम्ही काय त्याला तार केली होती का? मग आम्हाला पत्र लिहिलं होतं असं. मग आम्ही बी हो